श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुम्ही सुद्धा कर्क राशीचे असाल तर पुढील आठवडा तुमच्या आयुष्यात असा बदल घडवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रात्री अपरात्री रडलात, ज्या गोष्टींसाठी देवाकडे पदर पसरून मागितलेत, आज त्या सगळ्यांचे उत्तर घेऊन येणारा हा काळ आहे. कर्क राशीच्या लोकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर भूकंप येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा वाईट दिवस ठरणार आहे की तुम्हाला एका भयंकर संकटाच्या खाईत ढकलणार. कारण तब्बल 400 वर्षांनंतर बनणारा चंद्र-मंगळ युतीचा अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली राजयोग तुमच्या राशीत सक्रिय झाला आहे. तुमच्या अगदी जवळ राहणारा, रोज तुमच्यासोबत खाण्यापिणारा एक पुरुष तुमच्या पाठीमागे असा काही खेळ खेळतोय जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हा पुरुष साक्षात कुबेराचा अवतार बनून तुम्हाला अब्जाधीश बनवणार की तुमच्या सगळ्या सुखांची राखरांगोळी करणार, जिच्या एका चुकामुळे तुमचे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आता कोण आहे तो गूढ पुरुष आणि त्याच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे? पण एक इशारा, जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटे बघून बंद केला किंवा अर्ध्यावर सोडून निघून गेलात तर आयुष्यात कधीही भरून न निघणारे भयंकर नुकसान तुमचेच होईल. कारण पुढील आठवडा कर्क राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक देणार आहे. चला, भगवान शिवशंकराचे नाव घ्या आणि जाणून घ्या त्या पुरुषाचे आणि तुमच्या नशिबाचे गूढ रहस्य. पण लक्षात ठेवा, शेवटी मी एक असा महा उपाय सांगणार आहे जो न ऐकल्यास ही संपूर्ण भविष्यवाणी तुमच्यावर उलटून पडू शकते. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मन शांत ठेवा आणि एक एक शब्द लक्ष देऊन ऐका. कर्क राशीच्या लोकांनो, ऑगस्ट महिना सुरू होताच पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक असा अचानक आणि मोठा बदल होणार आहे ज्याने तुमचे संपूर्ण आयुष्य हादरून जाईल. ग्रहांची ही चक्रावून टाकणारी हालचाल तब्बल 400 वर्षांनंतर घडत असून तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आणि मंगळ यांची युती पहिल्या 7 दिवसात एका अत्यंत शक्तिशाली रूपात प्रकट होत आहे. 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान तुमच्या आसपासच्या वातावरणात एक विचित्र गूढ शांतता आणि दबाव जाणवेल. काहीतरी अघटित घडणार आहे किंवा तुमच्या नशिबाचे चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरणार आहे याची चाहूल तुम्हाला या पहिल्या आठवड्यातच स्पष्टपणे लागायला सुरुवात होईल. या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच 3 ते 9 ऑगस्ट तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही गोष्टी घडतील ज्या तुम्हाला आतून हादरवून सोडतील. ज्या कामांची तुम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होतात किंवा जी कामाची किंवा पैशांची प्रकरणे अडकून पडली होती त्याबाबत अचानक एक धक्कादायक बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढेच नाही तर तुमच्या अगदी जवळच्या आणि विश्वासातल्या माणसांचा खरा भीषण चेहरा याच पहिल्या 7 दिवसात तुमच्यासमोर उघडा पडेल. भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचे सत्र पहिल्याच दिवसापासून सुरू झाले आहे. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला आजवर मानसिक त्रास दिला त्यांचा काळ जवळ आल्याची जाणीव याच आठवड्यात होईल. पण कर्क राशीच्या अत्यंत भावुक लोकांनो, सावध राहा. हा ऑगस्टचा पहिला आठवडा जितका तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो तितकाच तो एका लहानशा चुकीमुळे भयंकर संकटाच्या दरीत ढकलण्यासही कारणीभूत ठरू शकतो. या पहिल्या आठवड्यात चंद्रदेव तुमची तीव्र परीक्षा घेणार आहेत. या काळात तुमच्या संयमांचा अंत पाहिला जाईल आणि तुमच्या मनात भीती, शंका आणि अस्वस्थता निर्माण केली जाईल. जर तुम्ही या पहिल्या 7 दिवसात अति भावुक होऊन घाबरलात किंवा घाईगडबडीत एखादा चुकीचा निर्णय घेतलात तर हा राजयोग तुमच्या हातातून निसटून जाईल. म्हणूनच पहिल्याच आठवड्यात घडणाऱ्या या अद्भुत घडामोडींकडे अत्यंत सतर्कतेने पाहणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. कर्क राशीच्या जातकांनो, ऑगस्टचा पहिला कठीण आठवडा संपताच ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ वळण घेणार आहे. ज्या त्रासातून तुम्ही जात होतात तो काळ आता मागे पडणार आहे. पहिला आठवडा सरल्यानंतर तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या धडकणार आहेत ज्या ऐकून तुमचे मन प्रसन्न होईल.
नंबर 1 आहे अडून पडलेला पैसा आणि आर्थिक तिढा सुटणार. पहिल्याच आठवड्यानंतरची पहिली मोठी बातमी तुमच्या आर्थिक परिस्थितीशी जोडलेली असेल. कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षापासून अडून पडलेला तुमचा हक्काचा पैसा अचानक तुमच्या हातात येईल. ज्या कर्जाच्या चिंतेने तुम्हाला रात्री झोप येत नव्हती, त्या कर्जातून मुक्त होण्याचा एक नवीन आणि मोठा मार्ग अचानक मोकळा होईल. नवीन उत्पन्नाचे स्रोत साधन सुरू होऊन तुमच्या बँक बॅलन्समध्ये अचानक मोठी वाढ दिसेल. नंबर 2 आहे कामाच्या ठिकाणी मोठा विजय आणि नवीन संधी. दुसरी आनंदाची बातमी तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातून येईल. जर तुम्ही नोकरीत असाल तर पदोन्नती म्हणजेच प्रमोशन, पगारवाढ किंवा एखादी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला अडकून पडलेली मोठी डील अचानक फायनल झाल्याचा निरोप मिळेल. तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरुद्ध जे काही कटकारस्थान रचले होते ते सगळे उघडे पडून तुमचा विजय होईल आणि समाजात तुमचा मान सन्मान अनेक पटीने वाढेल. नंबर 3 आहे कौटुंबिक संकटांचा अंत आणि नव्या पर्वाची सुरुवात. तिसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या घरातील वातावरणाशी संबंधित असेल. घरातील पती पत्नींमधील वाद, आजारपण किंवा वारंवार होणारे भांडण तंटे अचानक संपून घरात पुन्हा एकदा आनंदाचे आणि हास्य विनोदाचे वातावरण निर्माण होईल. ज्या शुभ कार्यासाठी तुम्ही देवाला पाण्यात वाहून नवस बोलला होतात ते शुभ कार्य ठरण्याचा मार्ग मोकळा होईल. पण कर्क राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, या तीनही आनंदाच्या बातम्या तुम्हाला तेव्हाच उपभोगता येतील जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीमागे होणाऱ्या विश्वासघातापासून सावध राहाल. तुमच्या जवळची काही माणसे या आनंदावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करतील. म्हणून या बातम्या कानावर पडताच अतिभावुक होऊन कोणासमोरही जास्त फुशारकी मारू नका. तर कर्क राशीच्या जातकांनो, विश्वासघाताच्या त्या भीषण धक्क्यांनी तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले असतानाच या सर्व अंधारात एक चमत्कार घडणार आहे. जेव्हा जग तुमच्या विरोधात उभे राहील आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एका गूढ पुरुषाचा प्रवेश होईल. हा पुरुष कोणताही साधारण माणूस नसून तुमच्यावर ओढावलेल्या भयंकर संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी नशिबाने पाठवलेली एक संरक्षण ढाल आहे. साक्षात कुबेराचे रूप असलेला हा पुरुष तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच आजवर तुम्हाला रडवणारे तुमचे नशीब अचानक तुमचे सोने करू लागेल. या पुरुषावर मंगळ आणि गुरुग्रहाचा अत्यंत शक्तिशाली व शुभ प्रभाव आहे. त्याच्यामध्ये एक अशी अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा, काळ्या नजरेचा आणि मानसिक तणावाचा क्षणात नाश करेल. त्याचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच कित्येक वर्षापासून तुमच्या डोक्यावर असलेला कर्जाचा भयंकर डोंगर हळूहळू नाहीसा होऊ लागेल. तुमची बंद पडलेली कामे, अडून पडलेला पैसा आणि व्यापारातील प्रचंड तोटा अचानक मोठ्या नफ्यात बदलताना तुम्हाला दिसेल. जे काम करण्यासाठी तुम्हाला आधी दिवस रात्र घाम गाळावा लागत होता तेच काम आता चुटक्यांमध्ये पूर्ण होऊ लागेल. कर्क राशीच्या लोकांना सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पुरुष तुमच्यासाठी एखादे परके नाव नसून तो तुमच्या आसपासच कुठेतरी राहतो. पण तुमच्या डोळ्यांवर असलेल्या अतिभावनिकतेच्या पडद्यामुळे तुम्ही अजूनही त्याला ओळखू शकलेला नाहीत. हा तोच पुरुष आहे जो स्वतःच्या सुखाचा त्याग करून कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील. त्याच्या येण्याने तुमच्या घरात गमावलेली सुखशांती, समाधान आणि समृद्धी परत येईल. पण सावधान, जर तुम्ही या पुरुषाकडे दुर्लक्ष केले किंवा त्याला ओळखण्यात चूक केली तर तुमच्या आयुष्यात येणारा हा श्रीमंतीचा सुवर्णकाळ हातातून कायमचा निसटून जाईल. कर्क राशीच्या जातकांनो, हा साक्षात कुबेराचे रूप असलेला गूढ पुरुष नेमका कोण आहे आणि त्याला कसे ओळखायचे? या पुरुषाची पहिली शारीरिक ओळख म्हणजे त्याचे शरीर थोडे कणखर असेल, त्याचा आवाज अत्यंत भारदस्त असेल आणि त्याच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला एक विचित्र आत्मविश्वास जाणवेल. त्याचे बोलणे सुरुवातीला थोडे कडू किंवा थेट वागू शकते, पण त्याच्या प्रत्येक शब्दात तुमच्या भल्याची चिंता लपलेली असेल. जो पुरुष तुमच्या चांगल्या काळात सोबत नसला तरी तुमच्या वाईट काळात किंवा हताश परिस्थितीत कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्या पाठीशी उभा राहतो, तोच हा भाग्याचा पुरुष आहे. त्याच्या नावाचे पहिले अक्षर मुख्यत्वे म किंवा क या अक्षरावरून सुरू होत असण्याची खूप मोठी शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांना इथे एक गोष्ट मनात पक्की करा. या पुरुषाला फक्त स्वार्थाच्या नजरेने पाहण्याची चूक अजिबात करू नका.
हा पुरुष तुमचा पती, भाऊ, वडील किंवा एखादा सच्चा मित्रही असू शकतो. जर तुम्ही महिला असाल तर त्याला भाऊ किंवा पतीचा मान द्या आणि जर पुरुष असाल तर त्याला आपल्या सर्वात विश्वासू मित्र बनवा. पण ज्या पुरुषाच्या तोंडात तुमच्याबद्दल खोटे कौतुक आहे तो तुमच्यासाठी विष ठरेल. आणि जो पुरुष तुम्हाला चुकीच्या गोष्टींवरून टोकतो तोच तुमच्या आयुष्याचे सोने करेल. ऑगस्टच्या या काळात जर तुम्ही म किंवा क अक्षराच्या या पुरुषाला ओळखले आणि त्याचा योग्य सन्मान केला तर तुमच्या घराची गेलेली शोभा क्षणात परत येईल. हा 400 वर्षानंतर आलेला सुवर्ण काळ हातातून निसटू नये म्हणून तुम्हाला काही कडक नियम पाळावे लागतील. सर्वात आधी या संपूर्ण महिन्यात तुमची कोणतीही गुप्त योजना किंवा कमाई कोणासमोरही उघड करू नका. तुमचे यश गुप्त ठेवणे हाच या काळात सर्वात मोठा मंत्र आहे. याशिवाय ऑगस्टच्या प्रत्येक सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाचा आणि जलाचा अभिषेक नक्की करा. शिवलिंगावर पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करा. रोज संध्याकाळी कापूर आणि काळी मिरी एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. यामुळे तुमच्यावर टाकलेली काळी नजर आणि शत्रूंचे षडयंत्र क्षणात भस्मसात होईल. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या दुःखाचे दिवस आता संपले असून महादेव स्वतः तुमचे नशीब बदलायला आले आहेत. जर तुम्हाला महादेवावर आणि तुमच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जवळच्या कर्क राशींच्या लोकांसोबत शेअर करा. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने 3 वेळा हर हर महादेव किंवा जय शनिदेव किंवा जय शिवशंभो लिहायला अजिबात विसरू नका. महादेवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि संपत्तीचा वर्षा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि देव तुमचं भलं करो.